हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू दी अनदर युट्यूब व्हिडिओ. तर तुम्हाला तर माहिती आपल्या घराचं काम चालू आहे, पण एक गडबड झाली आहे. जवळजवळ 1 महिना झालाय आमचा फर्निचरवाला गायब आहे. ना तो आम्हाला रिप्लाय करतोय, ना तो आमचे कॉल रिसीव्ह करतोय, आणि आम्हाला माहिती पण नाहीये की तो पुढचं काम करणार की नाही करणार. आतापर्यंत घरामध्ये फक्त किचनचा एरिया झालेला आहे, बेड आलाय, वॉर्डरोब झालेला आहे, पण बाकीचं पेंडिंग काम, टीव्ही युनिट आहे, स्टोरेज आहे, शू रॅक आहे, परत बेसिन आहे, स्टडी टेबल आहे, शेल्फ आहेत. बाकीचे जे छोटं छोटं काम आहे ना, ते सगळं पेंडिंग आहे आणि तो काहीच आम्हाला रिस्पॉन्ड करत नाहीये. तर फायनली आम्ही पण त्याला मेसेज टाकला की आम्ही दुसऱ्या कोणाला तरी काम देतोय आणि आम्हाला ह्याच्यामध्ये 3 ऑप्शन्स आहेत. ते काय ऑप्शन्स आहे विजय तुम्हाला सांगेल. ओके, आपल्याकडे 3 ऑप्शन्स आहेत. एक तर आपण लमसम कारपेंटरला काम देऊन टाकायचं, मग तो मजुरी सांगेल किती काय. दुसरं ऑप्शन आहे की आपण मटेरियल घ्यायचं, मग ते कारपेंटरला आणून द्यायचं, मग तो करून देणार. मग तिसरं ऑप्शन आहे की 300 रुपये पर स्क्वेअर फीट, म्हणजे अंदाजे आपण जेवढं पण काही काम करतो स्क्वेअर फीट मध्ये, तर पर स्क्वेअर फीट 300 रुपये अशी त्याची मजुरी राहील. तर आपल्याला कोणतं परवडतंय कोणतं नाही, सध्या तर आपल्याला याच्याबद्दल काही माहिती नाहीये. आपण काय करू, टिंबर मार्केटमध्ये जाऊया. ते खूप मोठं होलसेलरचं एरिया आहे, तिथे खूप शॉप्स आहेत, हार्डवेअरचे, प्लायवूडचे, आणि ह्या सर्व बारीक सारीक गोष्टी तिथे होलसेल दरामध्ये मिळून जातील. तर आपण सर्च करूया, कोटेशन काढूया, प्लाय कसा आहे, लॅमिनेट कसे आहेत, फेविकॉल कसा आहे, या बारीक सारीक गोष्टी आपण सगळ्या तिकडे जाऊन चेक करूया. मग आपल्याला काय परवडतंय काय नाही, लमसम द्यायचं त्याला करायला ते परवडतंय का, आपण सामान आणून द्यायचं त्याला एक मजुरी द्यायची, का स्क्वेअर फीट वर त्याला काम देणं परवडतंय, हे आपण जाऊन बघूया. चला मग सुरू करूया. तर सध्या आम्ही आलो आहोत पुण्याच्या फेमस टिंबर मार्केटला, जे आहे भवानी पेठेमध्ये. आमच्या कारपेंटरनी लिस्ट दिली आहे की कोणकोणतं मटेरियल लागणार आहे. आम्ही सुरुवात करतोय हाऊस ऑफ इनोव्हेशन पासून. अजून 3-4 दुकानं आम्ही फिरणार आणि कोणत्या रेटला इथे माल मिळतो हे बघणार आणि काय परवडतं हे कम्पेअर करणार. मग आम्ही डिसाईड करणार. आणि जेव्हा हे त्याला बघितलं का 4-5, मग तेव्हा मला वाटलं तुम्ही म्हणलेच ना माझ्याकडे सेम आहे. तर हाऊस ऑफ इनोव्हेशननी आपल्याला टोटल 15,400चं कोटेशन दिलं आहे, वरती लिस्ट आहे. तर आपण अजून 2-3 दुकानं फिरणार आहे, जेणेकरून आपल्याला अंदाज येईल की प्लाय, सनमायका ह्या सगळ्या गोष्टी कितीला आहे. विजय आता गेला साई प्लायमध्ये, मी विजयचा बाहेरच वेट करते. आणि हे भवानी पेठेचं मार्केट जे आहे ते खूप मोठं आहे. इथे तुम्हाला हार्डवेअर पण मिळून जाईल, लाकडी सामान पण मिळून जाईल. सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच ठिकाणी रिझनेबल रेटमध्ये, म्हणजेच होलसेल दरामध्ये सगळ्या इथे गोष्टी मिळतील. मी दिलंय कोटेशन 13,950. अच्छा. आणि हार्डवेअर हार्डवेअरचं एक 400-500 रुपये किंवा 200-400 रुपये तरी होती. ओके, ठीक आहे. खाऊयात दुसरीकडे. बजेट चाललंय आपलं 15 ते 16 ट्रान्सपोर्ट, 16,000 पर्यंत चाललंय. ट्रान्सपोर्टेशन हमली, मला तर जास्त वाटतंय. हा, ते आता हमली आणि ट्रान्सपोर्टेशनचं वेगळं आहे ना. 1,000 रुपये, कोण 800, कोण 600. आणि मजुरी मजुरी आपला कारपेंटर तर म्हणतोय की 14,000, पण 12 द्या. पण मला असं वाटतं की आपण त्याला 8,000 रुपये ते 6,000 रुपये मजुरी दिली पाहिजे. बरोबर आहे का ती? आपल्या हिशोबाने बरोबर आहे. त्याला पण झालं पाहिजे. 30,000 मागतील. चला बघूया. तिकडे फर्निचरचा कारखाना पण आहे, तिथे बनवून घ्यायचं तर तिथे पण बनवून घेऊ शकतो आपण. नाहीतर मग आपण कारपेंटरला ऑर्डर देऊन हे सामान ह्या मार्केटमधनं घेऊन तसंही करू शकतो. ओके, बघू आपल्याला काय परवडतं आता. विजय आता 3rd शॉपमध्ये गेला आहे. लेट सी की हे काय कोटेशन देतात. 3 कोटेशन आले की आपण कम्पेअर करू शकतो की ओव्हरऑल कितीपर्यंत जात आहे. त्यांच्याकडं हार्डवेअरचं सोडून एक 14,000 पर्यंत जात आहे. ओके. मग हार्डवेअरचं ते बोलतात की 500-600 रुपयापर्यंत येईल. मग चला आता. आम्हाला हाऊस ऑफ इनोव्हेशनवाल्यांनी अजून एक दुकान सांगितलं आहे, जिथे चांगल्या रेटमध्ये फर्निचर मिळेल बोलले, आणि रेडीमेड पण आहे आणि कस्टमाइज पण करून घेऊ शकता, जे आहे 7 लव चौकाच्या थोडं पुढं. आता आम्ही तिकडे चाललो आहे. लेट सी की तिकडे काय रेटनी मिळतं आहे, पाहूयात. हे आमचं 4थं शॉप आहे ज्याला आम्ही व्हिजिट करणार आहे. आता आपण पोहोचलोय लोकेशनला. आता आपल्याला ओके, बघूया आता. चला. आपल्या बजेटमध्ये आहे का?
जस्ट आम्ही आतमध्ये जाऊन आलो. सोफा तिथून स्टार्ट होतोय 60,000, म्हणजे थोडं बजेटच्या बाहेर आहे. बाकी इंटेरियर 60,000चा सोफा. वगैरे सगळं छान आहे. चेअर्स वगैरे क्वालिटी आहे, प्रीमियम आहे. पण थोडं आउट ऑफ बजेट. बाकी तर छान आहे. असं वाटत होतं मला आधी की बघितलं की अरे यार, थोडं आपण इकडनंच फर्निचर करायला पाहिजे होतं. पण जसं जसं त्यांनी रेट आणि बजेट सांगत होते, मग बोललो की आपलंच बरोबर आहे. आपण जे केलं ते छान आहे. तर ठीक आहे, बघू आता आपल्याला कसं परवडतंय. ह्यांच्याकडनं करून घ्यायचं, मार्केटमधून सामान घेऊन कारपेंटरकडनं करून घ्यायचं. आणि जर ह्यांच्याकडनं करून घ्यायचं असेल तर मे बी 40-50,000 लागतं. आणि मार्केटमध्ये कोटेशन काढलं आपण तर 15-16 हजार रुपयामध्ये आपलं मटेरियल येतं. आणि 10,000 रुपये जर आपण मजुरी दिली तर मग 15-10-25-26,000 धरून चला ट्रान्सपोर्टेशनचे. बरोबर. तर मग इकडनं गेलं तर 40-50,000 रुपये लागतील रेडीमेड करून घेतलं. बघू, आपलंच कारपेंटर आणि आपल्या बजेटनुसार जाऊयात. आणि आपलं घर आपणच सजवू. ओहो ओहो. चला. तर आम्ही टिंबर मार्केट फिरून आलोय. खूप जास्त फिरलो, खूप हेडेक आहे. आम्हाला आज कळलं की किती काय काय गोष्टी लागतात ह्याच्यासाठी. नॉब पासून कोणतं हँडल असलं पाहिजे, लॅमिनेट्स काय असतात, रॉयल लॅमिनेट्स, अजून काय रिअल टच लॅमिनेट, रिअल लॅमिनेट, रॉयल लॅमिनेट, हे काय काय वेगळे प्रकार आहेत मी फर्स्ट टाइमच ऐकलंय. आणि प्लाय मध्ये पण काही काही टाईप असतात, हे तर मला आजच कळलंय. तर आजचा एक्सपिरियन्स विजय एक्सप्लेन करेल. आपण टिंबर मार्केटमध्ये भरपूर शॉप्समध्ये चौकशी केली, रेट्स काढले, रेट्स कुठे कमी जास्त सगळं बघितलं. मग शेवटी प्लाय पण चांगलं घ्यायचं होता, लॅमिनेट पण चांगलं घ्यायचं होतं, ड्रॉवर्स वगैरेचे जे चॅनल असतात ते पण आपल्याला खूप चांगले घ्यायचे होते. मग आपण हे सगळे रेट्स वगैरे काढले, सगळ्या गोष्टी आपण खूप फिरलो, खूप बघितलं आम्ही सगळ्या बारीक सारीक गोष्टी. ज्यामध्ये आपण आता सगळे प्लायवूड वगैरे, लॅमिनेट्स वगैरे सगळं बघितलं. आपण आता असं ठरवलं आहे की आपणच मटेरियल खरेदी करायचं आणि स्क्वेअर फीटच्या हिशोबाने आपण ₹300 स्क्वेअर फीट म्हणतोय, तो 300-350. त्याच्यामुळे थोडंसं कमी जास्त करून आपण त्याला स्क्वेअर फीटवरच काम द्यायचं ठरवलं आहे. लमसम कारपेंटरने आपल्याला ₹25,000 सांगितले होते. मग त्याच्यामध्ये तो सर्व मटेरियल पण तोच आणणार होता, लॅमिनेट्स पण तोच आणणार होता, सर्व गोष्टी तोच आणणार होता. आपण जे जे रिक्वायरमेंट त्याला सांगणार होतो, एक 3-4 गोष्टी आपल्याला करायच्या होत्या, तो सर्व तो त्या पैशांमध्येच करून आपल्याला देणार होता. पण आम्ही मार्केटमध्ये जाऊन रेट्स वगैरेची चौकशी केली, सगळं बघितलं. तर आम्ही असं ठरवलंय की आपल्याला ₹300 स्क्वेअर फीटनी दिलं काम तर ते परवडेल. आणि काम चालू असताना आपल्याला जर काही गोष्टी ऍड करायच्या असतील, काही अजून डिझाईन करायचं असेल, काही अजून करायचं असेल तर आपण ते ऍड करू शकतो. मग स्क्वेअर फीटच्या हिशोबाने आपण जर दिलं तर आपण काम वाढवू पण शकतो. पण लमसम जर आपण ठरवून दिलं तर मग तो त्याच गोष्टी देणार. आणि परत आपण जर बोललो की हे करून द्या, ते करून द्या, मग परत त्याच्यामध्ये पैशांसाठी घासाघीस होणार. म्हणून ते आम्ही ठेवलंच नाही. तर मेन तोच पार्ट आहे की जर नंतर बनवून घ्यायचं झालं तर मग नंतर हे लोक काय करतात, वाढवून सांगतात. लाईक जिथं 45 आहे, मग 1-2 गोष्टी वाढवल्या तर तो अचानक 47 पण सांगेल, जो मे बी ₹1,000 होण्यासारखं काम. त्यामुळे मग आम्ही ₹300 स्क्वेअर फीटनी करतोय, जेणेकरून आम्ही मटेरियल आणून देणार. आणि आम्हाला जर अजून काही वाढवायचं झालं, आणि तुम्हाला तर माहितीये घराचं काम म्हणजे आपण काय ना काय ऍड करतच जातो, म्हणून मग असं डिसाईड केलंय ₹300 पर स्क्वेअर फीट मागे काम करणार आहे, आपण मटेरियल आणून देणार आहे. तर लेट सी किती दिवस लागतात, आणि एक्सपेक्टेशन्स वर्सेस रियालिटी पण पाहू की आमचा अंदाज आहे कितीपर्यंत काम होईल. 35 पर्यंत काम असं होईल असं वाटतंय. 30 ते 35 हजारापर्यंत आपलं काम व्हायला पाहिजे. तर बघूया. ओके, तर आमचं एक्सपेक्टेशन्स आहे 30 ते 35 हजार मध्ये उरलेली सगळी कामं होतील, जे त्याने आम्हाला 45,000 सांगितले होते. लेट सी खरंच 30 to 35 मध्ये हे होतं का, की जास्त पैसे लागतात. तर पुढचे व्हिडिओ पण शेवटपर्यंत बघा.